गुरुचरित्र पारायण अध्याय पहिला. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पडलं महाराजाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. एकदंता शूर्पकर्णा तुझे जे चिंतन करीती ती या विघ्ने न बाधिती. सकळा अभिष्टे साधिती. अविलंबेसी सकल मंगलकार्यासी. प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यासी. स्वामी तुझी लंबोदरा. हरी ब्रह्मादिका गणपती कार्यारंभी वनिती. सकळा अभिष्टे साधिती. तुझेनी प्रसादेल समस्त सगणांचा नायक. तुझी विघ्नांचा अंतक. तू ते वंदिते जे लोक कार्य साधे तयाते. माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजानना. साष्टांग करीतो न मना. विद्या देई मजा आता. नेनता तो होतो मातीहीन म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्याचे निधान. शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे भावे. गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे. ग्रंथसिद्धी पाववी दातार. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे रेखा. विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाणा शारदेसी. ती वंदिती विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरण प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहुनिया माझी वाणी ग्रंथी रिगू करी आता. गुरुचे नामे तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माझे विद्यादान ग्रंथी रिगू करी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी. ब्रह्मा विष्णू शिवासी. विद्या मागे नमितयासी अनुक्रमे करुणी. चतुर्मुखे असती ज्यासी. करता जो का सृष्टीशी. वेद झाले ज्यांचे मुखेसी. त्यांचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. जो नायक विश्वासी. लक्ष्मीसहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाण. आता नृशिवासी. धरिली गंगा मस्तकेसी. पंचवस्त्र दशभुजेसी. अर्धांगी असे जगन्मात. वंदू आता कविकुळासी. पराशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळिकांसी. नमन माझे परियेसे. नेने कवित्व कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे. आपुला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार. नेने शास्त्राचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करुणी माझी वचना सहाय्य होणे. शब्द व्युत्पत्ती नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिक विनवणी मग ध्यायले पूर्वजमनी. उभय पक्ष जनकजननी. महात्म्य पुण्यपुरुषाशे. आप्तस्तंभ शाखेसी. गोत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी. सायं देवा पासाव. नमिता जनकजननीसी. नंतर नमो श्री गुरुसी. झाली मती प्रकाशी. गुरुचरण स्मरावय. गंगाधराचे कुशी. जन्म झाला परियेसी. सदा ध्यास श्री गुरुसी. एका भावे निरंतरा. म्हणून सरस्वती गंगाधर करी तयासी नमस्कार. श्रोती या विनवती वारंवार. क्षमा करणे बाळकासी. तावन्मात्र माझी मती. नेने काव्य व्युत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपिती. तेने परी सांगत असे. पूर्वापार आमचे वंशी. श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसी. चरित्र आपुले विस्तारी. श्री गुरुवाक्य मजदे कामधेनू. मनी नाही अनुमानू. श्रेय वृद्धी पाय विवारू. आपुनो श्री नृसिंह सरस्वती. त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. कवन जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरुचे. वर्णावया शक्ती कैसी वाची. आज्ञा असते श्री गुरुची. म्हणून वासे बोलत असे. ज्यांचे पुत्र पौत्री चाड. त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसे. ऐशी कथा जयाचे घरी
वचिती नित्य मनोहरी स्त्रिया युक्त निरंतरी नांदित पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भूती सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाण निधान लाभे प्रयासी तरिका कष्टीजे सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एकचित्त ऐका श्रोते एकचित्त आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळीक गुरुचरित्री कामधेनु ऐकता होय महाज्ञानू क्षोत्र करुणी सावधानू एकचित्त परियसी श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांची अत्यंतृणी सांगे नायसा एकचित्त तया ग्रामी होते श्री गुरुसी म्हणून महिमा असे थोर जाणती लोक चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय भलप्राप्ती पुत्रदार धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाभोनीय संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसा असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अते गहनी सदा ध्याये श्री गुरुसी असे मनी व्याकुळीत वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मानसी म्हणे पाहीन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जडरूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरित आपण तैसा नामांकित किंकर म्हणत असे याची बोलचिया हेवा मनी धरुनी पहावा श्री गुरुमूर्तीसी दाखवा कृपा हळुबा सर्वभूमी अतिव्याकुळ अंतकरणी निंदास्तुती आपली मनी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियसा श्री गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक विधान भक्तासी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागुनु पाववेगी आता नरहरी अनंता बाळ लागा माता केवी टाकी तू माता पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्त केवी होसी त्रैमूर्ती तू होसी फळासी विश्वासी समस्त देवासी तुझी दाता तुझ वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषित सर्वज्ञ तू दिलिया वाचून न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पातळी बैसविली सृष्टीचे पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी आता काय सांगे आता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सुगम नाम नसे जाण दातृत्वासी तळीबावी विहीर असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्वा सेवा करी नेणे सेवा करी कैसे स्थिर नसे मानासे माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी सग्रह बहुवसी तुझे चरण आता मज जरी न देसी नरहरी जिंदोनी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण की हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकासी करू नये ऐसी कठीणता परियसी मरवे न दिसे बाळक मातेसी बोली निष्ठुरेसी अज्ञानी मायेसी मारी जरी माता त्या कुमारसी कोपन धरी कैसी अलिंगोनी हर्षी संभो किपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊन या पितयासी सांगे बाळ पिता पोपे जरी एक अवसरी माता कृपा करी संभो कुणी तू माता तुम पिता तू कोपासी गुरुनाथा सांगू कवना आता क्षमा करी करुणा करी
ऐसे विनविते तुझे पीस, अजूनही तुझी कैसी कृपा नये. ऐसे नामांकित विनविता तुहित, कृपाळू श्री गुरुनाथ. आले वेगी वस्तालाही देणू, जैसी ठाकी बुनवू तैसी श्री गुरु आपण. आले जवळी येताची गुरुमनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवून चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसवून व्यक्त पूजा उपचारिती. षोडशोपचार विधी आनंद भरिती, झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिराव. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ. संतोष बहुत सरस्वती इति श्री स्वामी चरित्र सारंभृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामक धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथम अध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.